तुझं फिटनेस रुटीन काय मग जे फॉलो केलं पाहिजे म्हणजे यू आर इन्स्पिरेशन सगळ्यांसाठी. मी जस्ट सिम्पल सांगतो की घरचं जेवण सर्वात बेस्ट आहे. आणि समजा अगदी बाहेर तुम्ही गेलात तरीसुद्धा एक थोडं सिलेक्टिव्ह राहा, खूप काही हे नाही. आणि आठवड्याचे 7 दिवस आहेत, एक दिवस तुम्हाला हवं तसं खाऊ शकता. चीट मील तसं म्हटलं तर माझं रोज चीट मील होतं काही ना काहीतरी. कालसुद्धा मी काय खाल्ली, 2 बाउल रबडी खाल्ली. तू साखर खातो? हां, मी साखर खूप खातो. ओ आता तुम्ही सगळी लोक, तुम्ही गोड लोक यायचे समोर आहात, तर मला तुमच्या एवढं गोड राहायलाच पाहिजे ना. हे. तुमच्यामध्ये इनबिल्टच आहे गोडवा. मला तो आणण्यासाठी मला साखर खायला लागते. आणि मग ते कसं काय रबडी वगैरे खाऊन हाऊ डू यू मेंटेन युअर फिगर? माहीत नाही मला. सी तुझं मेटाबॉलिझम आहे. मेटाबॉलिझम आहे, माझं फॅट कंटेंटसुद्धा नॉर्मलपेक्षा असेल थोडं जास्त, कारण मी स्टिरॉइड्स घेत नाही. मी एकदम म्हणतात ना की पेपर स्किन वगैरे नाही येतात हे बायसेप्स. ऑफकोर्स तेवढं वर्कआउट असतो माझा. एक आहे, मी फार अगोदरपासून फिटनेसचा अभ्यास करतो आहे. सो त्याच्यामुळे मी म्हटलं ना, तर मला टेंडनायटिस सॉर्ट ऑफ झालं होतं. सो एक स्पेसिफिक ट्रायसेप एक्सरसाइज करताना मला नेहमी जाणवायचं माझा ट्रायसेप दुखायचं, एस्पेशली लाईंग ट्रायसेप. सो लाईंग ट्रायसेप करताना मला लक्षात आलं की ते मग त्याला ऑल्टरनेटिव्ह काय, तर काही केबल्सचे काही जे एक्सटेन्शन आहेत ते मी ट्राय केले. मी ओव्हरहेड जे एक्सटेन्शन आहेत ते वेगळ्याने ट्राय केलं आणि मला ते रिझल्टसुद्धा मिळाले आणि माझं पेनसुद्धा कमी झालं. कारण आपले जे एल्बोज आहेत किंवा नी आहेत ते हिंजेससारखं काम करतं. सो ते कुठल्याही ह्यानी तुमचे मसल ब्रेकडाऊन होतील जेणेकरून तुमच्या हिंजेसवर तो स्ट्रेस येणार नाही. ते एक्सरसाइज आम्ही स्टडी करत गेलो. आणि एस्पेशली काय होतं की जेव्हा तुम्ही लाईन ट्रायसेप वगैरे असेल तर तुमचा जो मोठा हेड आहे, इनर हेड आहे, सो तो जास्त ॲक्टिवेट होतो. जेव्हा मी काही दिवस करत नव्हतो ती एक्सरसाइज, तेव्हा मला माझा इनर हेड तेवढा मला पंप वाटायचा नाही. मग मी शोधत गेलो की पंप ज्यामुळे मला कुठला पंप मिळतोय, मी कुठल्या मसलला कुठल्या एक्सरसाइजमुळे त्या मसलला पंप मिळतोय. सो मला त्या एक स्पेसिफिक एक्सरसाइजनी मला तो पंप मिळाला. याचा अर्थ ती एक्सरसाइज त्या पोर्शनला काम करते विदाऊट अफेक्टिंग माय हिंजेस. सो ते मी सातत्याने केलं. सो त्यावेळी मला परत माझा तो जो स्वीप जो असतो तो मला मिळाला, प्लस हिंजेस किंवा जॉईंट आहेत त्याला त्रास नाही झाला. सो अशाने मी एक एक गोष्टी शिकत जायचा प्रयत्न करतोय. आपण आधी एकदा बोललो बघ की आपल्या दोघांमध्ये एक कॉमन धागा आहे. हां, म्हणजे मी मेडिकलमध्ये आहे आणि तू पॅरामेडिकलमध्ये होतास, तर तू त्या काळामध्ये जे केलंस ना, स्ट्रगलच म्हणता येईल. हो, ॲब्सोल्युटली. ते मला ती जिद्द आणि तळमळणं खरंच मला खूप म्हणजे आवडली की तुझं एक ते पर्पज होतं की नाही मला काही झालं तरी ॲक्टिंगमध्ये शिकायचंच आहे, पण एकीकडे तू सायमल्टेनियसली करत होतास काय ते स्ट्रगल. तर ते स्ट्रगलचे दिवस कसे होते? कसं आहे, आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा काही ना काहीतरी आपल्यावर जबाबदारी घेऊनच येत असतो. सो कुटुंबाची सुद्धा जबाबदारी असते, पुढच्या आपल्या आयुष्याची जबाबदारी असतेच. आणि मला एक होतं की माझे वडील डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटिंग मॅनेजर स्टेट बँकमध्ये, ते क्लास 1, 2, 3, 4 सर्वात मोठे ऑफिसर. तरी पण मी म्हटलं की आपण ॲटलिस्ट पॉकेट मनी तरी स्वतःचा असायला पाहिजे आपला. त्यांच्याकडनं बाकीच्या गोष्टी येतच असायच्या, पण चलो यार. कारण जेव्हा तुम्ही वडिलांकडनं पैसे घेता तेव्हा तुम्हाला 100 रुपयाची किंमत कळत नाही, पण जेव्हा तुम्ही स्वतः कमवायला लागता तेव्हा तुम्हाला त्या 1 रुपयाची सुद्धा किंमत खूप मोठी वाटते. सो ती किंमत येणं गरजेचं आहे. जॉब कुठला करायचा, तर माझा एक मित्र जो आहे जयप्रकाश नागवेकर म्हणून, ज्याच्यामुळे मी त्या फील्डमध्ये आलो. सो त्यांनी मला एक कार्ड दिलं की अरे तू ह्यांना अप्रोच कर, तुला जॉब मिळू शकेल ॲज अ MR म्हणून. ते कार्ड होतं डेज मेडिकल. सो मी अप्रोच झालो, त्यांना सिलेक्ट झालो. सुरुवातीला रायगड एरिया होता आणि लक्षात आलं की यार हे चॅलेंजिंग आहे यार, की आपण टार्गेट अचीव करणं. आणि लक्षात आलं की तो कन्सेप्ट आपल्याला सांगायला लागतो. नवीन काय तुमचे येतात इन द सेन्स मेडिसिन. सो कुठल्या जनरेशनचे पुढची त्यांची कुठली जनरेशन आहे, दुसरं कुठलं नवीन मॉलिक्युल त्याला सबस्टिट्यूट येत आहे का, ह्या सगळ्या गोष्टी अभ्यास करायला मिळाल्या. सो एक इंटरेस्ट वाढत गेला. त्याच्यानंतर मग मी कार्डियक आणि डायबेटिक डिव्हिजनला आलो. सो त्यामुळे लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिन, टायरोफिबॅन, निकोरांडिल, डिल्टियाझम ह्या सगळ्याचा स्टडी वगैरे व्हायला लागला. किंवा इव्हन अगदी मेटाप्रोलॉल इथपर्यंत अगदी. सो पण सायन्स बॅकग्राऊंड होती. हो, डाईज होतं माझं, केमिस्ट्री डाईज. सो त्याच्यामुळे त्यामुळे कसं झालं की इंटरेस्ट वाढत गेला, कॉन्फिडन्स येत गेला आणि सिच्युएशन हँडल करता यायला लागली.
मी म्हणतो तुम्हाला समजा सिच्युएशन हँडल करायची असेल ना तर पहिले मार्केटिंगमध्ये 1 ते 2 वर्ष द्या. तुम्हाला खरंच सांगतो तुम्ही कुठेही तुम्ही सर्वाइव्ह होऊ सेल्स शकता. आणि मार्केटिंग. एक्झॅक्ट. कारण तुम्हाला खूप गोष्टी शिकायला मिळतात. कसं असतं माहिती आहे की तुम्हाला तिकडे गेल्यानंतर कोणाला तुम्ही तिकडे हवे आहात किंवा कोणाला तुम्ही तिकडे नको आहात हे फक्त त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून तुमच्या लक्षात येतं. सो तुमच्या लक्षात येतं की तिकडे थांबायचं की नाही थांबायचं ते. पण कसं आहे त्याच्यामध्ये जशा चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात तसे तुमचे अपमानसुद्धा सहन करायची ताकद तुमची वाढते. कधी कधी काही क्लायंट्स खूप महत्त्वाचे असतात पण ते नाकारतात आणि ते नाकारताना कधी कधी त्यांच्याकडची एखादी जी रिप्रेझेंटेटिव्ह किंवा व्यक्ती जो असतो ना तो सगळ्यांसमोर नाकारतो ही चलचाल आता नाही. सो तो अपमान सहन करायची ताकद जी आहे ना ती सुद्धा खूप मोठी आहे. कारण माझ्यासाठी ती सुद्धा एक मोठी पॉवर होती की येस कधीतरी आपण स्वतःला प्रूव्ह करू. आणि देवाचीच कृपा आहे नाही ज्या लोकांनी मला थोडं बाजूला केलं तीच लोक आता परत अरे यार आम्हाला एक फोटो हवा तुझ्याबरोबर. मी कधीच नाही म्हणत नाही पण मला एक बरं वाटतं की हां अरे आपण स्वतःला प्रूव्ह दाखवू शकलो थोडं तरी. सो कधी कधी ते स्वतःच म्हणतात अरे यार आम्हाला खूप बरं वाटतं. असं म्हटलं अरे यार तुम्ही ते केलं नसतात ना तर आज मी कदाचित इथपर्यंत नसतो. सो ती निगेटिव्हिटी असणं जवळ खूप गरजेचं असतं जी तुम्हाला पॉझिटिव्हिटीकडे घेऊन जाते. पण एक आहे मी अगदी सगळ्यांसमोर तुम्हाला थँक्स बोलतोय कारण ती जी 12 वर्ष होती ती 12 वर्ष माझ्या घरची मीठ भाकरी माझ्या पॅरामेडिकलनी तुमच्यासारख्या मेडिकल ऑफिसर्सनी कंप्लीट केलेली आहे. सो मी नेहमी हा ग्रॅटिट्यूड राहतो. कधी आता लक्षात येत नाहीत त्या बॅग्स ज्या मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हच्या अगोदर चौकोनी बॅग असायच्या. सो जेव्हा मी फील्ड सोडल्यानंतर सुद्धा जेव्हा मी ह्या फील्डमध्ये आलो तेव्हा सुद्धा जेव्हा एखादा तो मुलगा किंवा कोणी दिसला ना की त्या बॅगनी की पहिले मला गाडीत घेतो मी त्याला मग गप्पा मारत कुठे जायचं इथे चल मी सोडतो तुला चल. अरे सर पण तुम्हाला अलिबागला जायचं मला नागोठण्याला म्हटलं अरे मी तिकडनं जाईन रे चल तुला ड्रॉप करतो. कारण त्याचा वेळ कारण मला माहिती आहे मी त्या वेळेसाठी किती धडपड केलेली आहे. कष्ट किती आहेत त्याच्यात. कष्ट खूप आहेत त्याला. पण इथे सुद्धा म्हणजे कष्टाशिवाय काही नाही आहे. काही नाही कष्ट सगळीकडे कष्ट आहेत आणि कष्ट केल्याशिवाय तुम्हाला काही मिळत नाही. शेतकरी राजा सुद्धा जेव्हा तो राबतो तेव्हा आपल्याला 4 घास खायला मिळतात. सो कष्टाशिवाय काही नाही. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.